पिंपरी चिंचवड जसा हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता आणि सर्व सहकारी त्यांनी घडवलेले होते त्याचे. महेश लांडगे असू द्या, लक्ष्मण दिवंगत नेते लक्ष्मण जगताप असू द्या, तिथले जे बहुतांश नेते घडवले ते त्यांनीच घडवलेले नेते होते, की जे 17ला 14ला भाजप घेऊन गेलं आपल्याबरोबर आणि ती महापालिका ताब्यात घेतली. सगळी दादाची भाषणं बघा, दादा एकदम मूडमध्येच होत आहे. दादाचा एक कॉन्फिडन्स वाढलेला दिसला. किमान पोस्टर कुठेतरी साहेब आता आहेत, कारण नाहीतर काय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात आणि ताई तर काय त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला थोडा वेळ म्हणत होते त्या आम्ही म्हणजे दादा तू पुढे धाव, मी तुझ्या पाठीशी असं. मैत्रीपूर्ण म्हणून ते कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. बरं, कार्यकर्ते आपल्याकडे पुन्हा शांतच होते, नेतेच एकमेकाला भांडायला चालू केली. त्याच्यामुळे ते मैत्रीपूर्ण लढती राहिल्या नाहीत. एकतर मला तर हे दिसलं या निवडणुकीत की दादांनी पूर्ण तुतारी ताब्यात घेतली होती. म्हणजे फक्त आता फॉर्मॅलिटी म्हणून ती तुतारी वेगळी गळ्या वेगळी. तुतारीची उमेदवारी म्हणले आम्हाला गळ्यावर लढायची. आता जर हे सेटिंग नाहीये, हे जर पब्लिकला क्लिअर करायचं असेल, शेवटी आपण बोलतो का, आपण पब्लिकचीच भाषा बोलतो की आपल्याला जे आपल्या मनात येतं तेच सर्वसामान्यांच्या मनात आहे किंवा जे त्यांच्या मनात आहे तेच आपल्या ओठात आहे, असं आपण एक वेळ समजू. आता जरी लोकांना सांगायचं असेल का अरे बाबा नाही सेटिंग नाहीये, तर भांडायला तर लागेल. परवा मुख्यमंत्र्यांनी व्हिजन मांडलं मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या बाबतीत, आणि त्यामुळे मग साधारणपणे देवेंद्र फडणवीसांचं व्हिजन आणि दुसऱ्या बाजूला वर्सेस अजितदादांचा वादा, ते त्यांनी हमी पत्र म्हटलं, आम्ही हमी देतो. असा कुठलाही सण झाला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो ना त्याला कर म्हणतात. ते कर जे असते ना त्या दिवशी मग सण चांगला सगळं, दुसऱ्या दिवशी ते दारू पितात लोक. फुल एकदम कोणी कसं वागत असतं, फुल भांडणं होतात, मारामार होतात, रडा सगळं. तसं आज संक्रांत आहे, उद्या मतदान. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात आमचा निवडणूक विशेष कार्यक्रम पंचायत. आणि आजचा पंचायतचा विषय आहे संक्रांत कुणावर. योगायोग असा आहे की आज संक्रांतीचा दिवस आहे, अवघे काही तास शिल्लक राहिले प्रत्यक्ष मतदानाला, आणि माझ्यासोबत ही सगळी फील्डवरती काम करत असलेले राजकीय विश्लेषक पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत. चार भिंतीच्या आत किंवा डेस्कवर बसून हे विश्लेषण करत नाही, तर गेल्या काही दिवसांपासून हे प्रत्यक्ष फील्डवरती होते. हे सगळे माझे सहकारी आणि मित्र आहेत. प्रशांत आहेर महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार आहेत, पांडुरंग सांडभोर दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार आहेत, आणि ब्रिज मोहन पाटील दैनिक सकाळचे वरिष्ठ पत्रकार आहेत. तर या सगळ्या मंडळींसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत, आणि अर्थातच विषय निवडणुकीचा. काय याच्याशिवाय दुसरी काही चर्चा सुरू आहे का पुण्यामध्ये, मला सांगा. त्यामुळे जरी सगळीकडे कोण येणार, कोणाची मतं कोण खातंय, रात्रीत काय होणार, कोणाचे किती पैसे आले, ही चर्चा चालू आहे. चर्चा तिळगुळ वगैरे त्याचे वाटप सुरू असेल, काहीतरी वाण वाटप सुरू असेल, कुठेतरी वेगळं आहे ना. पण आता गोड गोड बोलायला लागलेत का? म्हणजे काय झालं, कालपर्यंत आपण बघितलं प्रचार जोपर्यंत सुरू होता, सुरुवातीला आधी वाटत होतं, आपण भेटलोय होतो आधी, की पुण्यातली निवडणूक ही कशी तशी एका अर्थाने एकतर्फीच. तुम्ही म्हटलं की मॅच फिक्सिंग एका अर्थाने आधीच झालेलं आहे. प्रभाग रचना काय, मतदार याद्या काय, सगळं भाजपनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे. पण नंतर मात्र रंगत वाढत गेली, चुरस वाढत गेली, आणि मग सुरुवातीला मैत्रीपूर्ण, नंतर मग एकमेकांवरती कसं डाव पडायला लागले. पण तेव्हा म्हणत की मैत्रीपूर्ण वगैरे असं काही नसतं. ती अंधश्रद्धाच आहे, अंधश्रद्धा असते ती. खरंच आहे. ते काय म्हणते का, नेते लोक ना सुरुवातीच्या टप्प्यात मैत्रीपूर्ण म्हणून ते कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. बरं, कार्यकर्ते आपल्याकडे पुण्यात शांतच होते, नेतेच एकमेकाला भांडायला चालू केले. त्याच्यामुळे ते मैत्रीपूर्ण लढती राहिल्या नाहीत. कार्यकर्ते खाली म्हणले की अरे आपली निवडणूक आहे, आपण लढली पाहिजे. कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा फोकस दुसरीकडे, कार्यकर्त्यांचा फोकस खाली प्रभागात, कोण कोणाच्या विरोधात काम करतंय, कोण आपल्या सहकारी काम करत नाही, सगळं त्याच्यावर फोकस. यांचा मेट्रोवर फोकस, याचा मोफत मेट्रोवर फोकस, यांचा IT हबवर काय पुणे इंटरनॅशनल काय कुठला हब ते असं काहीतरी नवीन फडणवीसांनी नवीन सांगितलंय. ते आता म्हणजे ते आता नवीन शब्द अंगवळणी पाडून घ्यायचा आहे आता आपल्याला. तर ती चर्चा स्मार्ट नंतर एक नवीन आहे ते तसं ह्या एक आता अशी ती सगळी गंमत चालू आहे. आणि तुम्ही म्हणला संक्रांत कोणावर, खरं तर मला माझ्या ना आमच्या गावाकडे एक प्रथा आहे, असा कुठलाही सण झाला ना त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो ना त्याला कर म्हणतात. ती कर जे असते ना त्या दिवशी मग सण चांगला सगळं, दुसऱ्या दिवशी ते दारू पितात लोक. आणि कोणी कसं वागत असतं, फुल भांडणं होतात, मारामार होतात, रडा सगळं. तसं आज संक्रांत आहे, उद्या मतदान.
त्यामुळे उद्या तर ही कर नेमकी कोणाला धक्क्याला लावणार आहे ते बघूयात. नाही, फुल धुमाकूळ यावेळी पाहायला मिळाला. पिंपरी चिंचवडमध्ये तर म्हणजे जे सुरुवातीला बघितलं आपण, दादांनी अजित पवारांनी तर ज्या पद्धतीनं म्हणजे किंवा आक्रमकपणे नाही तर तन मन धनाने झोकून देणे ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीनं तिथं उतरले. आणि मग त्यांच्यावरती महेश लांडगे, आणि मग काय लांडगा निघाला, बिबट्या निघाला, वाघ निघाला, काय काय घडलंय प्रशांत. ह्या पिंपरीत एवढं कसं काय यावेळी म्हणजे सगळेच काय आहे, पिंपरी चिंचवड जसा हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता किंवा जेवढ्याचा विषयी होता, बर आणि सर्व सहकारी त्यांनी घडवलेले होते त्याचे. महेश लांडगे असू द्या, दिवंगत नेते लक्ष्मण जगताप असू द्या, किंवा त्यांचा भाऊ आत्ताचे शंकर जगताप आमदार आहेत ते असू द्या. त्यांचा पिंपरीत तर स्वतःच आमदारच आहेत, जे उपसभापती आपले उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे, ते बनसोडे आहेत. तिथले जे बहुतांश नेते घडवले ते त्यांनीच घडवलेले नेते होते, की जे 17ला 14ला भाजप घेऊन गेलं आपल्याबरोबर आणि ती महापालिका ताब्यात घेतली होती. आता अजित पवारांना हे वाटणं स्वाभाविक होतं का ती महापालिका आपण रिटेन करू शकतो किंवा आपण प्रयत्न केले तर त्या ठिकाणी होऊ शकतो. आता 2 विषय होते की जसं तुम्ही म्हटलात की यापूर्वीच्या चर्चेत ही मॅच फिक्सिंग आहे, हे सगळं सेटिंग आहे. आता जर हे सेटिंग नाहीये हे जर पब्लिकला क्लिअर करायचं असेल, शेवटी आपण बोलतो काय तर आपण पब्लिकचीच भाषा बोलतो की आपल्याला जे आपल्या मनात येतं तेच सर्वसामान्यांच्या मनात आहे किंवा जे त्यांच्या मनात आहे तेच आपल्या ओठात आहे असं आपण एक वेळेस समजू. आता जरी लोकांना सांगायचं असेल का अरे बाबा ही सेटिंग नाहीये तर भांडायला तर लागेल. आणि प्रत्येक सिनेमात ते एक विलन असतं. हा, तर मग अजित पवारांनी त्यांच्या सिनेमामध्ये तिथं विलन केला महेश लांडगे. आता महेश लांडगे जे तिथं एकदम जोरकसपणे लढायला उतरलेत. मग रोहित पवार पण उतरले काकांच्या मदतीला. ते म्हणले हा गरुड आहे. एकदम गरुड कॅरेक्टर एकदम. माझा काका रॉकी आहे. महेश लांडगे म्हणतो मैं झुकेगा नहीं साला. स्टोरी अशी ती सगळी तिथली त्या ठिकाणी ती राजकीय साठमारी मारामारी चालली आहे. ती उद्या संध्याकाळी 5:30 पर्यंत चालेल. पण मनोरंजक पण झाली हा, म्हणजे निवडणूक ही 100% आणि मनोरंजक 100% झाली. दादा जाहीर सभेत म्हणायला लागले घरी जाऊन मत देन बायकोला आय लव्ह यू म्हण. काय कार्यकर्त्यांना पण लवी म्हणायला सगळ्यात जास्त दादा कॉमेडी दिसला ते असं म्हणले आय लव्ह म्हणतो आधी घड्याचं बटन दाब. सगळी दादाची भाषणं बघा, दादा एकदम मूड मध्येच होत आहे. दादाचा एकतर कॉन्फिडन्स वाढलेला दिसला पहिल्यापासून, आणि त्या कॉन्फिडन्स मध्ये दादांनी एकदम आपलं त्यांच्यातला एक लपलेला हे होता कलाकार पण दाखवलं. प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा दादा एकदम सगळी जाहीरनामा एकदम सिरियस विषय त्याच्यावर सिरियसपणे मुद्दे मांडले, आणि उत्तर मात्र एकदम उडवाउडवी स्टाईलनी सगळं हे गपरे तू कशाला आमच्या भांडण जी उत्तर डायव्हर्ट करायची दादांना तिथे दादांचा ह्युमर जागा होता. नाहीतर मग तुम्हाला जो अनुभव आहे त्यांच्या समोर बूम दरू हात तास बोलतात म्हणजे. आणि एका प्रश्नात म्हणजे प्रश्न पूर्वेचा विचारला तर ते तिकडे उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वगैरे सगळीकडे जाऊन मग कधीतरी तिकडे दादाला डिझाइन बॉक्स घडवलं. म्हणजे नशीब दादा अजून त्यांच्या काय जे इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा अभ्यास त्याच्यात आणत नाही. आता चुकून ते जो बायडनचं काय चाललंय, ट्रम्पचं काय चुकलं ते पण कालची मजा सांगतो. तसं पवारांचा पक्ष पुरोगामी, ते काय पेशवे बिशे मानणार नाहीत. दादा म्हणजे मी आहे बाजीराव, पहिला बाजीराव. तर त्याच्यावर प्रतिक्रिया अशा आल्या अरे हे बाजीरावचं कसं काय समर्थन करायला लागलं. आणि नाही ते दुसरं आहे की बाजीरावांचं समर्थन हा ठीक आहे म्हणजे मोठा योद्धा होता. दादा त्या धनकोडीत प्रचाराला गेले. तिथं त्यांच्याकडे जो कॅन्डिडेट आलेला आहे तो पतित पावनचा आहे. पतित पावनचा कॅन्डिडेट कट्टर हिंदुत्व. मी फार नाव घेत नाही कारण आचारसंहितेचा काळ आहे, प्रचार नाही असं नको व्हायला आपल्याकडून, अजाणतेपणी पण आपल्याकडून काय व्हायला नको. तर त्या प्रचार रॅलीमध्ये तो आता पतित पावनचा आहे, एकदम भगवी हिंदुत्ववादी टोपी घातलेला कार्यकर्ता. त्याच्या डोक्यातली टोपी त्यांनी फक्त दादांकडे अशी दिली. दादांनी स्वतःच्या डोक्यातली फरची टोपी काढून बाजूला ठेवली आणि चक्क अशी एकदम करकरीत भगवी टोपी दादांनी परिधान केली. मला गेल्या अनेक वर्षांमध्ये दादा भगवी टोपी घालून प्रचार करताना दिसले नाही. दादाला जे वांछित होतं ते लाव दादांनी म्हटलं. ह्याच्यातलंच त्याला उमेदवाराला जे सूट हवं होतं. ह्याच्यातली मजा आणखी एक सांगतो. कोंडव्यामध्ये ते दादांचा फ्लेक्स लावला तो तिथला मुस्लिम मतदार झाला नाराज. बर म्हणजे
की दादानी तर भाजपसोबत गेलेले मग तिथं नाराजी सुरू झाली. रात्रीमध्ये दादांना फ्लेक्स बदलावा लागला आणि तिथं साहेबांचा फोटो आणावा लागला. ही पण एक मजा झाली. तो व्हिडिओ इकडं धायरीमधल्या एका उमेदवारानंतर म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा हिंदुत्वादी चेहरा म्हणूनच त्यांनी स्वतःला जाहीर केलं प्रचारात. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार होता हा. काय अशा मजा पुण्यात त्यावेळेस झालेल्या आहेत. पण म्हणजे एक तुम्ही जे उल्लेख केला की साहेब म्हणजे किमान पोस्टर पुरते तरी साहेब आता आहेत, कारण नाहीतर काय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात आणि ताई तर काय त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला थोडा वेळ मला वाटतं ते आम्ही म्हणजे दादा तू पुढे धाव मी तुझ्या पाठीशी असंच भूमिका राहिली ना साधारण. 100% म्हणजे एकतर मला तर हे दिसलं या निवडणुकीत की दादांनी पूर्ण तुतारी ताब्यात घेतली होती. म्हणजे फक्त आता फॉर्मॅलिटी म्हणून ती तुतारी वेगळी आणि घड्याळ वेगळी. तुतारीचे उमेदवारही म्हटले आम्हाला घड्याळावर लढायचे. हा आणि बघा सगळ्या प्रक्रियेत म्हणजे कुणाच्या पुण्यात सभा झाल्या. रोहित पवार कुठं काय पुण्यात प्रकर्षाने जाणवलं नाही. जे पिंपरी चिंचवडला जाणारे सुप्रियाता एखादा अपवाद वगळता कुठले नाही. राष्ट्रवादीचा तुतारी गटाचा एकही नेता पुण्यात फारसा फिरकला नाही. काल दादाची शेवटची समारोपाची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांच्या मागं सगळं त्यांनी व्हिजनचं हे दाखवलं जाहीरनाम्याचं परत. त्याच्यात कुठेही शरद पवारांचाच फोटो नाही. त्यांच्या वर्तमानपत्रात ज्या पानपार जाहिराती आल्या त्याच्यातही शरद पवारांचा फोटो नाही, तुतारीचा लोगो नाही, कुठल्या त्यांच्या नेत्यांचे फोटो नाही. दादाला विचारलं, दादाने वाईट भाषेत सांगितलं हगलं मुतलं मीच बघायचं का. म्हणजे आता ते इंटेन्शनली झालंय का अनइंटेन्शनली झाले. पण या निवडणुकीत दादांनी पुण्यातली तरी तुतारी ताब्यात घेतली. हळूहळू मला वाटतं वाट आताही पुणे झाले पश्चिम महाराष्ट्र मग इतर महाराष्ट्र आणि पक्षावरतीच म्हणजे एका अर्थाने दादांचा मला वाटतं तुतारीवाल्यांचीच इच्छा आहे आता किती दिवस आपण विरोधी पक्षात बसायचं. सत्तेत येण्यासाठी ही एक चांगली संक्रांत. आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला सुरुवात करा. आणि एक बरं खालनं वर जातात म्हणजे एकदम वरून खाली येण्यापेक्षा कसं की आधी नगर पंचायत नगर परिषदा मग महापालिका मग आता जिल्हा परिषद आणि मग विधान म्हणजे ना एक मला काय वाटतंय थोडं लाईट डिस्कशन सिरियस डिस्कशन पण ज्या वेळेस 19ला बंड झाला अजितदादांचा किंवा त्यानंतर जेव्हा पवारसाहेब म्हटले की मी राजीनामा देतो मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो तर साधारण भूमिका काय होती की असं म्हणजे जी प्रोजेक्ट झाली ती त्यानंतर ज्या चर्चा झाल्या ते की साहेबांनी थोडं बाजूला व्हायचं, ताईंनी संघटना सांभाळायची, दादांनी काही युतीमध्ये महायुतीमध्ये सहभागी होऊन आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेची फळं चाकवी. तो जो काही भूमिका घेतली ती फसली किंवा तिला पुढे काही पक्षांतर्गत ती भूमिका किंवा ती स्ट्रॅटेजी फसली. पण त्यानंतर ह्या निवडणुका आल्या. ह्या निवडणुका लांबत होत्या. याचं कारण काय फक्त सर्वोच्च न्यायालय होतं का हो? याचं काय कारण काय फक्त आरक्षण होतं का? बाकीच्या राज्यात निवडणुका नाही झाल्या का? बाकीच्या राज्यात हा प्रश्न नव्हता का? हा सुप्रीम कोर्टातली केस सगळ्याच राज्यांना लागू होती आरक्षणाची, ओबीसी आरक्षणाची. मग हा इथंच का तटला? 2022 पासून या निवडणुका पुढं का जात राहिल्या? या सत्ताधाऱ्यांना जे सत्ताधारी होते ना महाविकास आघाडीच्या काळात ते निवडणुका झाल्या नाहीत आणि महायुतीच्या काळातही निवडणुका झाल्या नाहीत. त्या सत्ताधाऱ्यांना ह्या निवडणुका नको होत्या. आता अजित पवारांना ही नामी संधी चालून आली. त्यांनी नगरपालिकेला नगर परिषदेला ही चाचपणी केली की दोन्ही आता नेते गोळा करून आपला पक्ष एक होत नाही. आता कार्यकर्ते गोळा करून नेत्यांवर दबाव आणण्याची वेळ आली. ही संधी अजित पवारांनी कार्यकर्ते म्हणतो ते आम्हाला घड्याळ पाहिजे बरोबर आहे. आणि मग नगर परिषद नगर पंचायतीला अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींचं पॅनल. आता आपण पुरंदर ही एक केस स्टडी घेऊ. पुरंदरमध्ये जेजुरी भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढली. फायदा राष्ट्रवादीचा झाला. फुरसुंगी सासवड भाजप सेना एकमेकांविरोधात लढली. म्हणजे तिथं भाजप जिंकली. आणि क्वाईट इंटरेस्टिंग फुरसुंगी म्हणजे जे शिवतरेंनी स्वतः अखंड तांडव करून ती नगर परिषद केली, महापालिकेतनं बाहेर काढली आणि ती जिंकण्यासाठी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले संजय जगताप जे आज भाजपमध्ये आहेत त्यांच्याबरोबर टाईप केलं तरी तिथं राष्ट्रवादीने त्यांना मात दिली. म्हणजे असं सगळं आम्ही लक्षात आलं की राष्ट्रवादीच्या दोन्ही कार्यकर्त्यांना हे पटलं की आपण उपयोग नाही आणि ती स्पेस तयार झाली आहे आणि त्याचा आणि ते महायुतीत असल्यामुळे ते शिकलेच होते याला बटेंगे तो कटेंगे ते एकत्र आले. पण त्याच्यातनं आता निवडणुकीत मजा आली मात्र नाही म्हणजे आता कारण जसं मी आता आपण उल्लेख केला की सुरुवातीला कसं वाटत होतं की एकतर्फी. आता काय साधारणपणे म्हणजे खरोखर अटीतटीची अशा पातळीवरती निवडणूक आली का हो?
नाही म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणची. पिंपरी चिंचवडचं वेगळं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना हा कॉन्फिडन्स आहे की तिथं एक हाती सत्ता येऊ शकते, कारण त्यांनी तिथे एक हाती सत्ता मिळवली होती. 2017ला जसं प्रशांतनी सांगितलं की दादाचे जे घडवलेले सगळे मोहरे हो, होते, ते सगळे. महेश लांडगेपासून लक्ष्मण जगतापर्यंत आझम पानसरे अशी कितीतरी नाव आहे दिग्गज की जिथं त्यांचं त्या भागात होल्ड आहे. आणि ते त्या नगरसेवकांचा महेश लांडगेवर रोष काय, तर महेश लांडगेंनी त्या अख्ख्या भोसरी विधानसभा मतदारसंघात दादाला जवळपास 0 करून टाकलं होतं. हो. लक्ष्मण जगतापांनी तसंच चिंचवडमध्ये केलं होतं. त्यामुळे हे 2-3 नेत्यांच्या भोवती ती इलेक्शन फिरती. त्यामुळे दादांनी तिथं त्यांच्या अटॅक करून फार प्रतिष्ठेची निवडणूक केली की ती परत कमबॅक होऊ शकते ती महापालिका. तिथं थेट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आरोप केला. आणि एक तर तिथं दादाला काम केलेलं, काय काम केलं हे दाखवायला संधी होती. म्हणजे त्यांनी पिंपरी चिंचवड एक स्मार्ट सिटी काय असतं ते पिंपरी चिंचवडचं उदाहरण दादाला खरं तर दादाचं दुर्दैव आहे की काम चांगलं करतो पण मार्केटिंगमध्ये कमी पडलं आजपर्यंत आजीपर्यंत. नाहीतर गुजरातच्या जोरावर पंतप्रधानांनी फार म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. अजित पवारांना पिंपरी चिंचवडच्या जोरावर महाराष्ट्रात सुद्धा ते करता नाही आलं. म्हणून आता काही कंपन्या घेतल्यात दादांनी. पिंपरी चिंचवडची चर्चा आपण करताना ती कमबॅक होऊ शकतो म्हणून तिथे चुरशीच आहे. पुण्यात जर विचार केला तर पुण्यात राष्ट्रवादीच्या सुवर्ण काळात सुद्धा म्हणजे ज्यावेळेस भाजप 25-26 होतं तेव्हा सुद्धा त्यांना एक हाती सत्ता आणता आली नव्हती. पण या शहरात जर ताकदच लावली नाही तर आपली फार पिछाट होईल हे दादांना माहिती आहे. भाई राष्ट्रवादीच्या कुठलाच नेता हे सांगणार नाही ठामपणे की हो आमचा महापौर होईल किंवा आम्ही सत्तेत येऊ. पण भाजपला रोखणं हे काम आहे. भाजपला रोखलं तर त्याचा किमान 2-3 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला ताकद मिळते. हडपसरमध्ये ताकद मिळेल, वडगाव शहरीत ताकद मिळेल, इतर काही मतदारसंघात सुद्धा ते किमान टाईट फाईट करू शकतात. मी ही फक्त काय महापालिकेची गणितं नाहीये, ही विधानसभेची पण गणित आहे भविष्यातली. त्या शहरात आपण जर ताकदीने लढलो नाही तर अस्तित्वच संपन. म्हणजे जिथं तुम्हाला घरच सांभाळता नाही आलं, पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांचा घरचा बालेकिल्ला आता ओळख पुसली पण घरचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही घरातच पडले, घरच तुमच्या हातातून म्हणजे अस्तित्व एवढी ताकद राहिली नाही तर राज्यात काय फिरणार, राज्यात तुम्ही काय बार्गेनिंग करणार. त्यामुळे अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ताकद लावली. इथं भाजपच हा मोठा भाऊ आहे आणि भाजपच हा मोठा भाऊ राहील याची त्यांनाही जाणीव आहे, भाजपला जाणीव. पण नुरा कुस्तीत अजितदादांनी ज्या पद्धतीने डाव टाकले त्यामुळे भाजपची दमछाक झाली का तर 100% झाली. आज चुरशीची लढाई झाली का झाली. भाजप किती 120 म्हणू द्या, भाजप आज 80-90 मध्येच खेळते. खासगी ते त्यांच्या नेत्यांना हे मान्य आहे. आता सत्ता कोणाची येईल का तर फार गणित असतात. शेवटचे 2 प्रभागातली गणित जरी बिघडली तरी त्या आकडेवारी थेट याच्यावर परिणाम होतो. आणि 2 प्रभागातली गणित कशाही पद्धतीने फिरू शकतात. म्हणजे विरोधकांना ताकद दिली तरी फिरतात किंवा लक्ष्मी दर्शन केलं तरी फिरतात किंवा काय जातीचं शेवटच्या दिवशी एखाद्याच्या जातीच्या भौगोलिक काही भावना दुखावल्या तरी निवडणूक फिरू शकते. त्यामुळे कळेल आता ते. पण निवडणूक इंटरेस्टिंग झाली का 100% झाली. अजित पवारांचं पिंपरीवरचं प्रेम काय आहे ना ते एकदा प्रेक्षकांना लक्षात आलं पाहिजे की अजित पवार आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा खासदार झाले त्यांची सुरुवात खासदारकीने झाली तेव्हा पिंपरी चिंचवड हा त्यांच्या लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. त्यामुळे अजित पवारांचं पिंपरीचं नातं हे मला वाटतं 91-92 पासून आहे. हा आणि पुण्यामध्ये ऑफिशियली अजित पवारांना इंडिव्हिज्युअल शरद पवारांना सोडून म्हणजे त्यांचा प्रभाव म्हणजे फार प्रभाव कॅरी न करताना 2007 उजाडलं होतं. म्हणजे कलमाडी आउट झाल्यानंतर कलमाडी आउट करायलाच ते आले आणि मग ते अजित पवार एकदा खाजगीत म्हटले एक दाढीवाला गेला आणि दुसरा दाढीवाला म्हणजे कलमाडी गेले आणि मुरलीधर मोळ आणि लोकला नाही. पण त्यामुळेच तर ते ज्यांना घालवायचं त्याच्यासाठी भारद्वाज टाकतो आणि चांगलं पलटी मारून कालताही म्हणजे ते भाषण की त्यांना कसा बाहेर काढतो असं बघितलं. आता या सगळ्या चुरशीमध्ये किंवा या सगळ्या अटीतटीच्या लढतीमध्ये परवा मुख्यमंत्र्यांनी व्हिजन मांडलं मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या बाबतीत. आणि त्यामुळे मग साधारणपणे देवेंद्र फडणवीसांचं व्हिजन आणि दुसऱ्या बाजूला व्हर्सेस अजितदादांचा वादा ती त्यांनी हमी पत्र म्हटलं हमी देतो असं जे असतं. तर काय या दोघांच्या म्हणजे यांचं व्हिजनच्या बाबतीत काय साधारणपणे तुमचं भाष्य आहे आणि दादांच्या वादामध्ये दादांच्या हमीच्या बाबतीत काय भाष्य आहे तुमचं? मला वाटतं की ह्या निवडणुकीत म्हणजे 3 मी पार्ट करतो. एक दादांचा, एक फडणवीसांचा आणि एक नागरिकांच्या अपेक्षा. ह्या 3 बाबींकडे आपण बघायला पाहिजे. भाजपने सगळा जो जोर दिलेला आहे मेट्रो, विमानतळ, भूमिगत रस्ते, केंद्राकडे येणाऱ्या निधीवर नदीचं सुशोभीकरण किंवा ती STP करणं, पाणी पुरवठा करणं सगळा ह्याच्यावर भर दिलेला आहे. दादांनी काय केलं, भाजपच्या बस आणणार परत 4000 वगैरे बस आणणार असं सांगितलं. दादांनी काय केलं, त्यांनी
मोफत प्रवासाचं एक स्वप्न दाखवलेलं आहे आणि हे मी करू शकतो. जास्त काय तुझ्यावर भार पडणार नाही. त्याचं त्यांनी गणित मांडताना एक दर महिन्याला पुणेकर पेट्रोल, डिझेल, दवाखाना, रस्ते, सगळा खर्च, हा सगळा जो ताण आहे ह्याचं ते म्हणले की हा 10,000 कोटीचा खर्च आहे दर महिन्याला. त्याच्यापेक्षा मी हे जो मोफत करतो फक्त 300 कोटी रुपये जास्त लागतील असं त्यांनी गणित मांडलेलं आहे. आता हे एक म्हणजे अनेक लोकांना आवडलं. म्हणजे मला पर्सनली मेट्रोपेक्षा PMT मोफत करणं हे मला आवडलेलं आहे. मेट्रोचं कसं थोडासा खर्च जास्त आहे, त्यासाठी कर्ज घेतलेलं आहे. ह्या गोष्टीचं ते व्यवहाराचं चेक करतील. पण PMT मोफत व्हायला पाहिजे तर झाली तर उत्तम होईल ह्या मताचा मी आहे. पण आपण जेव्हा रस्त्यावर आपण जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला ह्या मोठमोठ्या प्रोजेक्टपेक्षा ना लोकांच्या अपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. आपण लोकांच्या ह्याच्यात काय म्हणतो की मला रस्त्याने व्यवस्थित चालता आलं पाहिजे. हां, फुटपाथ म्हणजे रिकामे राहिले पाहिजे, तिथं अतिक्रमण नको आहे लोकांचं हे म्हणणं असतं. रस्त्यावर खड्डे नको आहेत, छोटे छोटे पॅच असतात, पाठला हादरे बसतात. लोकांना रस्ते साफ पाहिजेत मला, ह्या त्यांच्या बेसिक गोष्टी आहेत. चेंबर लेवलला असले पाहिजेत. या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने आत्ता इतक्या वर्षात त्यांना आत्ता उजळले की चेंबर असे लेवलला येऊ शकतात, त्यांना साक्षात्कार झाला. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे महापालिका करत नाही, त्याच्यामुळे लोकांचा रोष जास्त आहे. सगळे नेते जे मोठमोठे हजारो कोटीच्या प्रोजेक्टबद्दल बोलतात, पण महापालिकेतल्या 2-3 कोटीच्या निधीवर सुद्धा शहर चांगलं होऊ शकतं ह्याच्यावर कोणी फोकस करायला तयार नाही. म्हणजे कोणाच्या जाहीरनाम्यात नाही आहे. आता भाजपने दिले की आम्ही रस्ते अतिक्रमण मुक्त करू आणि फुटपाथ बघू ते कसं करतात 5 वर्षात. खरं तर मला वाटतं त्यांच्या अख्ख्या जाहीरनाम्यात मला वाटतं तेच चॅलेंजिंग आहे, हे करून दाखवणं. कारण तुमचे लोकप्रतिनिधी किंवा जे नगरसेवक तेच जर हप्ते घेत असतील यांच्याकडनं आणि भाजपचे सगळे येणारे नगरसेवक स्वच्छ सुंदर चारित्र्याचे आहेत, 5 पैसा कोणाचा घेत नाहीत. मान्य करू, चला हे करून दाखवा तुम्ही. हे मान्य करा तुम्ही आधी. म्हणजे लोकांच्या सध्या आपण जेव्हा फिरतो रस्त्याने आपल्याला काय वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं, रस्त्यावर अतिक्रमण असतं. आपण अशा शहरामध्ये अनेक असे महत्वाचे स्पॉट आहेत की अतिशय म्हणजे दांडेकर पुलाला तुम्ही गेलात तर तुम्ही दहारीकडनं स्वागताचा एक लाईन अख्खी रस्त्याची अतिक्रमणामध्ये गेलेली आहे. हे वर्षानुवर्ष हे का अतिक्रमण निघत नाही. पाटली स्ट्रीटच्या खाली तर एवढा मोठा महत्त्वाचा रस्ता आहे, सगळ्या हजारो बस इथून दिवसातून जातात. खालचा रस्ता सगळा अतिक्रमणात पॅक झालेला आहे, बसांना लांब फिरून जावं होतं, वाहतूक कोंडी होते. हेच स्थिती आहे डायस प्लॉटला आहे, हीच स्थिती कुठे सातारा रोडला आहे, हीच हडपसरच्या रस्त्याला. म्हणजे जे आहे ते फक्त तुम्हाला व्यवस्थित करायचे, तेच तुम्ही करत नाही आणि खूप मोठे मोठे तुम्ही करता प्रोजेक्ट दाखवता. आणि ह्यांचा प्रॉब्लेम काय तर लोकलच्या लोकांना हे कन्व्हिन्स करू शकत नाहीत म्हणून हे रस्ते रिकामी होत नाहीत. मग तुम्हाला फक्त म्हणजे खालच्या लोकांची तुमच्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची नाही, त्यांना दरडावून समजून सांगायचं नाही, चल बावधागीला रस्ता रिकामा कर, लोकांना त्रास होते अशी म्हणायची कोणाची तुमची हिंमत नाही. म्हणून हे छोटे छोटे प्रश्न पुण्यातले अतिशय गंभीर होत आहेत, त्याच्यामुळे रस्ते पॅक होत आहेत. हे हजारो कोटीचे प्रोजेक्ट तुम्ही ठीक आहे, हे आता जे होणार आहे सांगितलं मेट्रो विस्तारीकरण, भूमिगत मार्ग, हे व्हायला किमान 4-5 वर्ष लागतील ना. तोपर्यंत लोकांनी काय करायचं. लोकांनी म्हणलं रस्ता रिकामा कर म्हणलं की नाही आम्ही भूमिगत मार्ग करणार आहोत, हे उत्तर नाही ना त्याच्यावर. माझं हे म्हणायचंय ते तुम्ही करा, त्याला वेळ लागणार आहे, पण इन्स्टंट जे काही करायचं आहे ते तुम्ही हे केलंच पाहिजे. आणि जर हे करत राहतील ना तर पुण्यात म्हणजे 2031ला निवडणूक जेव्हा होईल का माहित नाही, पण समजा होईल 31ला 5 वर्षांतर, तेव्हा हे प्रश्न अजून भयंकर झालेले असतील असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हा ज्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये दोघांच्याही फोलपणा हाच दिसतोय मला की तुम्ही बेसिक गोष्टी बोलत नाहीत, मोठ्या गोष्टी बोलतायत. प्रश्न असा पडतो की खरोखर जनतेसोबत हे बोलतात की नाही, किंवा हा जाहीरनामा किंवा कुठले आश्वासन देताना म्हणजे आता आजच मला एका वर्तमानपत्रामध्ये कालही वाचायला मिळालं की त्या डहाणूकर कॉलनीतल्या एक फोरम आहे नागरिकांचा, तर त्यांनीच त्यांच्या उमेदवारांना ते एक अहवाल तयार करून दिला. त्यांनी त्यांचा सर्व्हे केला, त्यांनी त्यांचा सर्व्हे केलाय की आमच्या भागातल्या ह्या 17 समस्या आहेत आणि या 17 समस्यांवरती तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. बाकी गेलं काय, तुम्ही तिकडे काय कुणाला आश्वासन द्यायचे, कुठे कार्यक्रम घ्यायचे, कुणासोबत मुलाखत करायची, ते सगळं म्हणजे रंगारंग ते बाजूला राहू द्या. मला काय वाटतं मूळ नागरिकांच्या प्रश्नापासून भरकटलेली निवडणूक म्हटलं ना तरी म्हणजे वावगं ठरणार नाही. लोकांना काय पाहिजे ते न देता आहे ना वेगळ्याच पद्धतीने म्हणजे सगळे राजकीय पक्ष आश्वासन. आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या याच्यातला मला जो जाणवलेला फरक आहे की राष्ट्रवादीचा जाहीरनामा हा थोडा व्यक्ती केंद्रित आहे. म्हणजे लोकांना मोफत बस प्रवास, मेट्रो प्रवास किंवा 500 चौरस फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफी. आणि भाजपच्या जाहीरनाम्यात काय आलंय की शहर म्हणून त्यांनी काही प्रोजेक्ट हे दिले. म्हणजे तो थोडासा त्याला टच असा आला की हा काय लोकसभेच्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे का काय. म्हणजे अनेक प्रोजेक्टच्या निगडीत दिले की आम्ही पुण्यात 52-54 किलोमीटरचे बोगदे करणार, मेट्रोचा विस्तार करणार,
हा एक फरक आहे. त्याच्यात राष्ट्रवादीच्या याच्यातलं एक जे प्रतिबिंबित जे उमटले की आतापर्यंत आपण बघा, कर्नाटक असो, बिहार असो, मध्य प्रदेश असो, जिथं व्यक्ती केंद्रित फायदे लोकांना मिळालेत, तो मतदार थेट मतांमध्ये कन्वर्ट होतो. लाडकी बहीण हा त्याचा एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे मध्य प्रदेशला सरकार येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं भाजपचं, ते परत आलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसने हेच करून सत्ता आणली होती. दिल्लीत आपने सुद्धा हाच प्रयोग केला होता, सत्ता मिळवली होती. आणि आता बिहारमध्ये तेच झालं की एक जनमत विरोधात वाटत होतो, पण ज्यावेळेस लाडक्या बहिणींना 10,000 रुपये तुमच्या थेट अकाउंटवर गेलं, तर त्याचा फायदा निवडणुकीत मिळाला. आता मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसने तीच चाल खेळलेली दिसते की आपण जर मोठं गेन करायचं असेल संख्याबळ, तर त्यांनाही माहिती आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं की जी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सुवर्ण काळात सुद्धा 52-54च्या कधी पुढे गेली नाही, ती आता एकदम असा काही चमत्कार घडलेला नाही की ती 83च्या आकडेवारी क्रॉस करेल. पण आपल्याला एक पुण्यात मोठा पर्याय निर्माण करायचा असेल, भाजपला थेट आव्हान करायचं असेल, तर अशाच पद्धतीच्या घोषणा करावं लागेल की त्या नागरिकांना थेट आकर्षण करून. त्याच्यातले फायदे तोटे वेगळे आहेत. म्हणजे मेट्रोला फ्री केल्यामुळे काय नुकसान होईल, काय नाही होणार, किंवा PMPL ला म्हणजे मोफत प्रवास केल्यामुळे आता त्याच्यात बऱ्याच मतप्रवाह आहेत की हा खरंच चांगली घोषणा आहे. अशा पद्धतीचं हे की खरोखर एका वर्गाला दिलासा पण मिळेल. आणि जे उठसूट जे 2 व्हीलर, पुण्यात सगळ्यात जास्त दुचाकीची संख्या आहे, त्याला काही प्रमाणात आळा बसेल. म्हणजे दुचाकीच्या मुळे वाहतूक कोंडीत प्रचंड प्रमाणात भर पडतीये. तो वर्ग जरी इकडे आला तरी तो शिफ्ट होऊ शकतो. आता काँग्रेसचा जाहीरनामा आलाय, शिवसेनेचा जाहीरनामा आला. त्यांनी पण म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी JRMचं त्यांच्या काळात जो निधी आणला होता, त्यांनी परत त्या पद्धतीचंच नियोजन केलंय. शिवसेनेचाही जाहीरनामा चांगला आलाय. काही प्रोजेक्ट म्हणजे अगदी शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आम्ही रेल्वेचं हब उभं करणार. आता तो खरं तर महापालिकेचे निगडीत प्रश्न नाहीये, पण त्यांनी दिलाय की वरच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेच्या याच्यात आणि किंवा त्या माध्यमातून आम्ही निधी आणून शहर म्हणून त्याच्याकडं आम्ही बघू आणि अशा पद्धतीचे प्रोजेक्ट करू. पण आता मूळ आपण प्रश्न आलो की लोकांना काय हवंय. ब्रिज मोहनने काय आणला, मला घरातून बाहेर पडलं की वाहतूक कोंडी नकोय, मला माझ्या भागात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी एखादं चांगलं उद्यान हवंय, मला घरात पाणी मिळावं, पाण्यासाठी टँकरवर आपल्या शहरात लाखो खर्च करावं लागतात. म्हणजे काही सोसायट्यांची जर बिलं बघितलं तर चक्रावतील. 50 लाख 50 लाखाची जर बिलं द्यावं लागत असेल, मला वाटतं खराडे असेल, आता बाणेर बालेवाडीतला प्रश्न थोडासा कमी झालाय, पण हा खराडीतल्या वडगाव शहरी मतदारसंघातला उपनगरांमध्ये उपनगरात हा प्रश्न अहो नाही तो उपनगर सोडा, मोदी बागेमध्ये जिथे मोदी शरद पवार राहतात, सुप्रियाताईंनी सांगितलं ना, सुप्रियाताईंनी की भाषणात आमच्याकडे टँकरनी पाणी घ्यायला लागते पाण्याचा म्हणून. प्रश्न आहे. आता पुण्यात प्रदूषणाचा प्रश्न प्रचंड वाढलाय. म्हणजे बाहेर पडायच्या 2 व्हीलर म्हणलं तर खरोखर फार भयानक परिस्थिती. आणि ते मजा माहिती आहे का, दादा म्हणले की टँकर माफिया संपवणार. आता तुम्हाला मजा सांगतो, सध्या वडगाव शहरातले टँकर माफिया भाजपकडे आहेत आणि धायरीतले टँकर माफिया दादाकडे आहेत. म्हणजे दोन टोकच चेहराचे हे. हा एक त्याच्यामध्ये मेक आहे ना. ही सगळं आदर्शवादाची चर्चा चर्चा आहे. नाही, मग ते प्रत्यक्षात माझं म्हणणं आहे ना, मूळ लोकांच्या प्रश्नापासून सगळेच भरकटले. पण एक आता या सगळ्या चर्चेमध्ये किंवा या रणधुमाळीमध्ये मला थोडंसं असं वाटतं की आपण इतर पक्ष जे आहेत त्यांना अंडर एस्टिमेट करतो की काय, किंवा आपल्याकडनं ते राहायला नको. कारण हे प्रमुख म्हणजे जसं काय त्यांनी म्हणलं की की विरोधी पक्ष शिल्लक ठेवला नाही, तसं कारण आपण बघा, चर्चा नको आहे. शिवसेना म्हणजे दोन्ही म्हणजे शिवसेना आणि मनसे एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांचं साधारणपणे किती इथे म्हणजे या निवडणुकीमध्ये अस्तित्व जाणवलं, प्रभुत्व जाणवलं, त्यावरती पण आपण बोलूयात. आणि काँग्रेस सारखा पक्ष म्हणजे कधी काही या पुणे शहरामध्ये महापालिकेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती किंवा संबंध देशातच होते अर्थात, पण त्या काँग्रेसलाही आपण अंडर एस्टिमेट किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय असं होतंय का? म्हणजे आपण पत्रकार म्हणून, राजकीय विश्लेषक म्हणूनही का, आणि मग नागरिक तर मतदार काय करणार, त्याच्यावरती जरा बोलूयात ना आपण. काय इतर पक्षांची अवस्था आहे? कदाचित माध्यमांनी या पक्षांना अंडर एस्टिमेट केलं असेल, पण भारतीय जनता पक्षाने अजिबात त्यांना अंडर एस्टिमेट केलेलं नाहीये. बर कसं कसं जरा थोडं सांगा. म्हणजे याच्या सगळ्यांचं अस्तित्व टिकल्यानंतर, चांगल्या प्रकारे अस्तित्व टिकल्यानंतर भाजपचं अस्तित्व जास्त उजाळणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी काही कोणाला अंडर एस्टिमेट केलेलं नाहीये. पण याच्यात एकच आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, ती भाजपला किती डेंट देऊ शकते हे गमतीने बघायला पाहिजे. उद्धव ठाकरेंची शिवसेना प्लस मनसे ही काँग्रेस राष्ट्रवादीला किती डेंट देऊ शकते हे निकालानंतर कळणार आहे. काँग्रेसने जवळपास 90-95 जागा लढवल्यात, त्याही राष्ट्रवादी समोरच लढवलेल्या आहेत. त्यामुळे ही काँग्रेस राष्ट्रवादीला किती डेंट देऊ शकते हेही आपल्याला बघायला उद्या म्हणजे परवा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि 1-to-1 फाईट झाली तर ती अत्यंत रंगतदार होईल, पण मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा भाजपला होईल.
हे क्लिअर आहे. कारण या ठिकाणचा सत्ताधारी पक्ष भाजप आहे हो. आणि त्या भाजपला चॅलेंज करायला हे सगळे पक्ष त्यांच्यासमोर लढत आहेत. आता जर स्टॅटिस्टिकली बघितलं तर चौरंगी प्लस बहुरंगी म्हणजे किमान चौरंगी ते बहुरंगी अशा 108 जागा आहे 163 पैकी. आणि उरलेल्या मला वाटतं 50-52 जागा आपलं उरलेल्या 3 जागा तिरंगी आणि बाकीच्या चौरंगी जागा आहेत. त्यामुळं अशी जर परिस्थिती पुणे शहरातली आहे तर ह्या छोट्या पक्षांच्या नेमकी काय परिस्थिती असेल तर त्याच्यावर भाजपचं ओव्हरऑल विजयाचं गणित हे आहे. आता याच्यातलं एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी की परवा विश्वजित कदमांशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि यापूर्वी असा विचार करत होतो पण ती बोलण्याची हिंमत होत नव्हती, पण त्यांच्या अनालिसिस मधून ते जाणवलं आणि त्याला दाखला मुंबईचा दिला. वर्षा गायकवाडांना असं का वाटलं, त्या मुंबई काँग्रेसच्या प्रमुख आहेत तर म्हणून मी म्हणतो की त्यांना असं का जाणवलं की काँग्रेसने स्वतंत्र लढावं, उभाटासोबत जाऊ नये किंवा मनसेसोबत जाऊ नये. त्यांना एकत्र येण्याचा काही विषय नव्हता. म्हणजे महाविकास आघाडी करताना कुठं अस्पृश्याचा विषय नव्हता, तर महापालिकेमध्ये काय असण्याचा काही प्रश्नच नव्हता. तर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र का नाही गेली असा ज्यावेळेस प्रश्न, म्हणजे उभाटा का नाही गेली असा प्रश्न ज्यावेळेस विचारला गेला त्यावेळेस त्यांनी असं त्यांचं एक गृहीतक मांडलं. कट्ट्यावरचं स्वाभाविक आहे आणि जे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या याच्यात पण दिसतंय ती की काँग्रेसची मतं उबाठाला परावर्तित होतात, पण उबाठाची मतं काँग्रेसला परावर्तित होत नाही. हे स्टॅटिस्टिक्स आहे, ह्या काही दावा नाही माझा, हे स्टॅटिस्टिक्स आहे. मध्ये मी आता आजच काही व्हिडिओ पाहिला की मातोश्री जिथं आहे बंगला तिथं तेच- 17 ते तेच- 18 मध्ये फक्त तेच- वर्षा तेच- गायकवाड तोच लोकसभेला विषय. मिळाली. तू म्हणतो ते बरोबर आहे. तोच तिथूनच ते पेटलं. म्हणजे ऑस्ट्रियाचा राजपुत्र तिथंच मेलाय ही युती फुटायचा. तर ही जर जी आहे तर याच्यातलं आणखी काय आहे तर दुसरं एक लक्षात आलं की जी मुस्लिम मतं आहेत ती जो उमेदवार भाजपच्या उमेदवाराला डिफीट करेल त्याच्याकडे 100% कॉन्सॉलिडेटेड होतात. मग ती मुस्लिम मतं हे नाही बघत ती शिवसेना आहे, ती राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, नवनिर्माण सेना आहे की अन्य कोणता वंचित आहे, हे काही बघत नाही. जर तिथल्या मतदारांना असं वाटलं की हा उमेदवार भाजपला डिफीट करेल तर त्याच्याबरोबर जातात. आता हा एक एक्सपिरियन्स आपण लोकसभेचा आणि विधानसभेचा गृहीत धरू. आता हे मॉडेल आपण महापालिकेत इम्प्लिमेंट होईल का असा जेव्हा विचार करायला सुरुवात करतो त्यावेळेस ज्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवारांची, काँग्रेस अशी ज्या ठिकाणी हे आहे स्प्लिट गेम मध्ये आहे किंवा उबाठा, तर यावेळेस समजा आपण एक आयडियल एक्झाम्पल घेऊ प्रशांत जगतापांच्या प्रभागाचं, कारण तिथं मुस्लिम मतांचं पेनिट्रेशन पण बऱ्या प्रमाणात आहे. किंवा जो अरविंद शिंदेचा जो प्रभाग आहे एरोड्याचा भाग आहे, हा तो जय जवान नगर पर्यंत जो काय हा आहे, हे असे हे 2-3 आपण प्रभाग जर बघितले तर तिथं आता राष्ट्रवादीचा पण उमेदवार प्रबळ आहे, काँग्रेसचा पण उमेदवार प्रबळ आहे. आणि याच्यामध्ये हा मतदार नेमकी कोणाकडे झुकणार आणि किती तीव्रतेने झुकणार याच्यावर तिथली विजयाची गणित फार वेगळं आहे. मग अशा स्प्लिट गेम मध्ये भाजपची लॉटरी लागणार आहे का? आता शक्यता आहे आणि नाहीये. म्हणजे कसं आहे की समजा आता दोन राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी हे अगदी त्यांनी युती केली, काय सगळं एकत्र युती. आता काय कशाला युती म्हणायची कशाला आघाडी म्हणायचं हे शब्दच आता रद्दबादल करायची वेळ आली असं झालंय. तर तरी ते एकमेकांसमोर 13 ठिकाणी लढतायत, 13 ते 16 ठिकाणी लढतायत. मग आता एकत्र येऊन सगळं केलं, सगळं झालं तरी मग आता हा स्प्लिट कसा होणार? एक जनतेच्या मनात काय चाललंय याचा थांग खरं सांगू का की काय लागू शकत नाही. हे असंच आहे आणि त्यामुळे यांनी कबूल केलं पाहिजे. हे आपल्या आपल्या पद्धतीने यांनी की हा डाव टाकून वेगवेगळे गणित आहेत, तो डाव टाकून बघू असं साधारणपणे चाललंय. आणि उद्याच्याला परिस्थिती जर उद्भवली आणि आणि या सगळ्याला छेद देणारा आणखी एक घटक आहे. हे झालं याच्यात लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणीला तिघही भाऊ आहेत. त्यांची लय अडचण आहे. एक गुलाबी जॅकेट घालून आलाय, तो रॅम्प वर पण चालतो. एक देवाभाऊ आहेत. मग देवाभाऊंनाही समजलं की अरे आपल्यातला भाऊ जरा कमी पडलाय म्हणून त्यांनी 6 महिन्यांपूर्वी देवा भाऊ नावाची कॅम्पेन लॉन्च केली. घराघरात लोकांसमोर ते देवा भाऊ म्हणून गेले. ते भाऊ का झाले? ते भाऊ का झाले हे त्यावेळेस
तोपर्यंत लक्षात नाही आलं लोकांनी काय ते काहींनी का जाहिरात आली? आनंदाने स्वीकारलं, काहींनी त्याच्यावर टीका केली. बरोबर. सगळे काय म्हणतात आपण, राजकीय विश्लेषक तर्कवितर्क लावले. त्याच्यावर तुटून पडले, कोणी कौतुक केलं. पण मुळात तो भाऊ आहे हे ह्या निवडणुकीत लक्षात आलं का भावाची किंमत, या भाऊ या शब्दाची किंवा भावाची किंमत निवडणुकीमध्ये किती महत्वाची ठरतीये हे लक्षात आलं. तिकडे नाथाभाऊ आहेत, म्हणजे एकनाथ आहेत. आता हे अशा ह्या 3 भावांमध्येही मीच सरस भाऊ आहे विभागणी घ्यायची. ह्या सांगण्याची अगदी दडपड ह्या निवडणुकीत दिसली. त्यामुळं इतकी कॉम्प्लेक्स निवडणूक 2004 पासून मी निवडणुका बघतोय, पण इतकी कॉम्प्लेक्स निवडणूक ह्याच्या इतकी बघितली. सगळा लोचा झालाय नाही का. आणि उद्याच्याला आणखीन काय होईल हे पण म्हणजे याचा निवडणूक- निकाल काय लागेल बरं, हा. हे काहीही सांगता बरं, येत नाही. मला म्हणजे त्याच्याकडे घेऊन जायचं तुम्हाला की निकाल लागल्यानंतर आज ठीक आहे, काल आता मुरली अण्णा म्हटले की आम्हाला कुणाची गरज पडणार नाही, पण हे आता सांगण्यासाठी बोलण्यासाठी ठीक आहे ना. गरज पडणार नाही म्हणजे असं म्हणले नाही ते, आम्ही कोणाला सोबत घेणार नाही असं बोलले. हा, आता ते रेकॉर्ड करून ठेवायला लागणार आहे. हा, नाही नाही, आता आज काय म्हटलं याला उद्या अर्थ नसतो. उद्या गरज लागली की सगळे कसे एकत्र एक अण्णा म्हणतात आम्ही कोणाला बरोबर घेणार नाही, आणि एक चंद्रकांत दादा काय म्हटले की उद्या जरी आम्हाला बहुमत मिळालं तरी आमच्या नेत्यांनी ठरवलं बरोबर की आम्ही बरोबर घेणार. त्याच्यामध्ये मजा होतो. म्हणजे मुरलीधर म्हणले ना आम्ही कोणाला सोबत घेणार नाही, त्याच्या फक्त अर्धा तास आधी फडणवीस असं म्हणले की पुण्यामध्ये असं विरोधक वगैरे काही नाही, सगळे सगळे आम्ही एकच सोबतच आहे. असतो, आणि पुण्यात तर दादा फक्त पुण्यात विरोधक आहेत, आम्ही सोबत जाऊ शकतो असं बोलले. आणि मुंबईत तर आम्हाला मांडीला मांडी लावून बसायचं असतं. 2 महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक हा. 27 किती गृहीत धरणार, नगरला एकत्र लढतात. हो, युती, आणि तिथे शिंदेंना बाहेर ठेवले. कोल्हापूरमध्ये पण आहे. कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये तर काय नाही, दुर्दैव कुठेतरी कसं हे बघा, सगळे एकत्र की आहे. नगर सारख्या इथून 100 किलोमीटर सुद्धा अंतर नाही, त्या शहरात भाजप आणि राष्ट्रवादीची युती. म्हणजे ना मुंबई मला अरुण सर, आता तुम्ही आम्हा सगळ्यांपेक्षा ज्येष्ठ आहात, दिसायला पण आहात. हा, नाही दिसायलाच म्हणा फक्त. मी आता म्हणजे मी प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेतलेली आहे, लक्षात घ्या. माझी रिटायरमेंट ही काही म्हणजे ही व्हीआरएस आहे. आणि तरी मी आता विषय भरकटतोय काय त्यांच्या आल्या तुम्ही- बोलताना जाहीर तुम्ही- खुलासा करावा लागलाय, काय नक्की? मला ही रिटायरमेंट कसली आहे सांगायला पाहिजे. म्हणजे मी मला एवढंच म्हणायचं होतं की इतका प्रदीर्घ अनुभवही तुमच्या गाठीशी आहे. आता मला सांगा ना, त्या राज्यात मांडीला मांडी लावून बसायचं, राज्याच्या धोरणात दोघांनी काय ठरवलं बघा. भार्या देवेंद्र फडणवीसांनी 80,000 कोटीची डेव्हलपमेंट मी कशी आणतोय आजूबाजूला, आणि पुणे गृहात हाफ सेंटर कसं डेव्हलप करतो, हे मांडण्याचा वारंवार प्रयत्न केला. आणि अजित पवारांनी हे सगळं, मला मान्य आहे की अजित पवारांनी अपोजिशनची स्पेस घेतली, सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, हे सगळं, पण हे सगळं यांच्यामध्येच हो. मी यापूर्वी असं म्हटलं की महापालिकेमध्ये काँग्रेसला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी एकेकाळी अजित पवारांनी पुणे पॅटर्न करून भाजप शिवसेनेशी तडजोड केली. तर पुणे पॅटर्न इथंच प्रसिद्ध आहे. 2019ला अजितदादांच्याच काकांनी भाजपला सत्तेत दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचं फॉर्मेशन केलं. जर अशी परिस्थिती निर्माण झाली परवाच्या निकालामध्ये, तर अजित पवार भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र घेऊन पुणे महापालिकेची सत्ता स्थापन करणार का? शक्यता काहीच नाकारता येत काय नाही. होऊ शकतं 5 वर्षात राज्यात कारण बघितलंय ना. हे तुम्ही दोन्ही जे उदाहरणं दिली त्यावर नक्की शक्यता कुठली हा प्रश्न अजित पवारांना कधीतरी कोणीतरी विचारणं अपेक्षित होतं. काय करणार? कोणी याच्यावर आहे ना, इतकं मतदारांना गृहीत धरलं जातं, प्रत्येक जण गृहीत धरतो मतदारांना. आता जे ब्रिजमोहननी सगळे मांडलेले विषय, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नशीब इथं ट्रम्प प्रचाराला नाही आले किंवा ट्रम्पचा विषय चर्चेला नाही आला. लोकांच्या महापालिकेची जी मुख्य कर्तव्य आहेत त्याच्याशी संबंधित विषय आहे ना, की आज म्हणजे अजित पवारांनी घेतलेली भूमिका मेट्रो बद्दल सक्सेस होण्याची शक्यता कमी आहे, कारण ती एक वेगळी ऑटोनॉमस बॉडी आहे, त्याच्याबाबतचा निर्णय घेणं शक्य नाही. पण पीएमपीचा निर्णय घेऊ शकतात का? तर घेऊ शकतात. महाराष्ट्र टाइम्सनी 5 वर्षांपूर्वी ही जाहीर भूमिका मांडली होती की काय आता तसे 1100 कोटी रुपये आपण आता वित्तीय तूट देतोच आहे, आणखी 200-300 कोटी रुपये द्यायला लागेल. पण फॅक्ट अशी आहे, पीएमपीचं दर दिवसाचं उत्पन्न अँड एन ॲव्हरेज 2 कोटी, म्हणजे महिन्याला 60 कोटी. 12 महिन्याचे किती झाले? 720 कोटी. आता ऑलरेडी आपण 1100 कोटी रुपयांची वित्तीय तूट देतोय, आणि दुसरी 720 कोटी रुपयांची वित्तीय तूट येणार आहे.
अजित पवारांच्या सो कॉल्ड निर्णयानुसार. तर ही 720 कोटी रुपयाची भर PMP ला देणं महापालिकेला शक्य आहे का? शक्य आहे ना, शक्य होऊ शकतं. शक्य होऊ शकतं ना एवढा बजेट. 2 महापालिका म्हणून द्यायचा आणि ते विशेष म्हणजे पुणे आणि 2 महापालिका पिंपरी म्हणून चिंचवड द्यायचं ना. मिळून आणि त्याच्यामुळं ते देऊ शकतो आणि पण आणि- PMRD चा हिस्सा येऊ शकतो. हा, अशा गोष्टी त्यांनी केल्या तर ते काहीतरी होऊ त्यांनी शकतं. काहीतरी आयडिया म्हणजे साधारण या हिशोबाने 700 कोटीच्या आसपास, 700 ते 800 कोटीच्या आसपास पुणे महापालिकेला हा खर्च बेअर करावा लागेल. एवढे मोठ्या महापालिकेत निश्चितपणे काय हा, अवघड म्हणजे नाही. 10,000 हा कोटीचं फरक बजेट असतो. असलेल्या महापालिकेमध्ये 2,000 नाही, कोटी रुपये हा- जर हा- परिवहन हा- म्हणजे हा- मोफत याच्यावरती जर हा होत असेल फक्त कुठला झाला विषय PMPL चा, मेट्रोचा विषय वेगळा आहे. वेगळा. तर ही भूमिका महाराष्ट्र टाइम्सनी यापूर्वी वारंवार मांडली होती की तुम्ही बरं. PMP हे फ्री करा. करू शकता. ऐकलं दादानी. पण दुर्दैवानं असं झालं की हा प्रचाराचाच मुद्दा राहतो. यापूर्वी मला वाटतं श्याम देशपांडे जेव्हा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते त्यावेळेस हा मुद्दा अशा प्रकारे त्यांनी cycle चर्चेला आणलेला होता. बरं. म्हणजे परंतु सार्वजनिक वाहतूक केला पाहिजे. पण PMP ची वाट कोणी लावली? चला सायमल्टेनियसली हा विषय कधीतरी चर्चेला आला पाहिजे. PMP ची एवढी वाट का लागली? एवढी वित्तीय तूट का वाढली आहे? हा महापालिकेच्या कर्तव्याचा एक भाग आहे म्हणून मी बोलतो. कसं आहे की सार्वजनिक उपक्रम असल्यामुळे ते नफ्याचा दृष्टिकोन ठेवून नाही, केलं नाही, जातं, हे नाही, बरोबर आहे. नफा नका मिळवू नफा तुम्ही. मोजायचा नाही पण विषय हा. तूट वाढवायला नको. PMPL सक्षम होऊन दिली नाही याचं एक मोठं हे आहे. कोणती जगात कोणतीही सार्वजनिक नाही पण व्यवस्था ही- मग त्याचे तर कुठपर्यंत हा, धागेदोरे खूप- जातात. अगदी, अगदी, म्हणजे बरोबर. तुमच्या कुणाला- दुचाकी आणि चारचाकी विकल्या गेल्या बरोबर, पाहिजे. बरोबर. 50 त्याचे धागे फार 60 लांब लाख आहेत. वाहनं जर पुण्यामध्ये त्यातनं मिळणारा जर रेव्हेन्यू म्हणजे बरोबर काय आहे. जो काय पैसा आहे तर तो आणि त्यातल्या जर कुठल्या कंपन्या कुठल्या विशिष्ट पक्षाला जर निधी देत असतील तर मग तिथपर्यंत विचार करायला हा, लागेल. अगदी, आणि अगदी. आज ते आहेच ना. घडतंय. आधी घडत फार आलं होतं पूर्वीपासून आणि घडतंय, कुणाचे आजही कुणाचे घडतंय. काय काय संबंध आहेत. हा, दुसरं तर- की मगाशी पांडुरंगान तो विषय मांडला की व्यक्तिगत लाभाच्या योजना आणणे हो, आणि निवडणुका जिंकणे हाच राजमार्ग ठरू पाहतो आहे. बरोबर. आणि हे ठीक आहे म्हणजे हा काय म्हणतो आपण त्याला हे निवडणुका जिंकण्याचं तंत्र झालंय. हा, तंत्र तंत्र होऊ आता शकतं. पण ह्या तंत्रापायी नुकसान होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे मोठं आव्हान निर्माण होत आहे. आज राज्य सरकारांपुढे आव्हान निर्माण होते. त्या दिवशी अजित पवार खासगीत बोलताना म्हणले की राज्यात 3च अशी सरकार आहेत म्हणजे राज्य सरकार राज्य, हा, आहे की का जी 3 राज्य आहेत की जी अजून सेल्फ सस्टेन आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि ओरिसा असे 3 स्टेट. केरळचा त्यांनी अनुभव सांगितला की तिथे त्यांना सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जावं लागलं का तर त्यांना पगार करायला पैसे नव्हते. 10,000 कोटी रुपये ते पेन्शन स्कीमने ते अडचणीत आले. आता हे सगळं मला सगळं त्यांची तळमळ कळकळ सगळं मान्य आहे. पण या सगळ्या गोंधळात एकतर महापालिका ह्या विषयावर बोलत नाहीत. बरोबर. म्हणजे आमचा विषय खड्ड्यांचा आहे, आमचा विषय चेंबरचा आहे, आमचा विषय पाण्याचा आहे, आमचा विषय सार्वजनिक व्यवस्थेचा आहे, आमचा विषय अतिक्रमणमुक्त रस्त्यांचा आहे, आमचा विषय अतिक्रमणमुक्त पदपथांचा आहे. त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. आणि शेवटी फिरून फिरून तेच येतं. रेवडी प्रकार जो आहे तो आता एक स्टँडर्ड जो आपला म्हणजे एस्टॅब्लिश झालेला शब्द आहे. आता एक परत आणखी थोडंसं पुढं आपण आणखी की मध्येच म्हणजे महापालिकेची निवडणूक असली तरी भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे आरोप हा होणार नसतील तर म्हणजे आता ठीक आहे पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेशी संबंधित होतं. पण इथे आपण बघितलं काल बोलता ते कुठे पुरंदर उपसा सिंचन म्हणजे सिंचन घोटाळा म्हणजे जो खरं तर सिंचन घोटाळ्याचा शिक्का म्हणजे हा तो तर अजित पवारांवरती ते त्यांचा नाव आहे. म्हणजे खरं तर ते काय जे काही म्हणजे खरं खोटं काय पण त्या एकूण आरोपावरती जे आहे. आणि त्यांनी काल 310 कोटी रुपये म्हणजे 200 कोटीचं कसं 310 कोटीवरती नेलं आणि मग कसं तर याच्यात कोणी धुतल्या तांदळाचे नाही हे त्यांना यातनं सांगायचंय. म्हणजे असंच त्यातनं सुचवायचं होतं आणि त्यावरचा विचार लोक करतील का काय तुम्हाला? नाही कसं आहे बघा आता जेव्हा नगरसेवक येतो तेव्हा त्याच्या प्रभागातला ठेकेदार तो फिक्स करतो. हो आधीच येतो समाजकार्याचा भाग. समाजकार्याचा भाग तो ठेकेदार फिक्स करतो. मग ते 4चा प्रभाग आहे. मग त्यातले त्यात ह्यांच्यामध्ये भांडणं लागतात. माझ्या ह्याच्यामध्ये तू घुसलास का तिथं माझा ठेकेदार आहे तू इकडे का आलास. मग ते बिलो टेंडर भरणे त्यातनं ते टेंडर मिळण्याची स्पर्धा सुरू होणे हे छोट्या छोट्या गल्लीबोळातल्या टेंडरचं मी सांगतोय. पण आता बहुतांश जी मोठ्या रकमेची टेंडर आहेत ते पुण्यात फिक्स होत नाहीत. ते दिल्ली आणि मुंबईत फिक्स होतात. बर वरून सगळं ठरतं नियम अटी सगळ्या तशाच फिक्स होतात आणि तिथून मग ते पाचपत खाली येतं. विरोधी पक्षही काही बोलत नाही सत्ताधारी काही बोलत नाहीत. ही अशी एक सध्याची व्यवस्था आहे. त्याच्यामुळं हे जे
हे चोर ते चोर जे आहे ना, हे मग सभागृहामध्ये काय विषय बोलले जात नाहीत. दादांनी एक आरोप केला की नदी सुधार प्रकल्प काय गरजेनं केला, पण रात्री 12 वाजता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी पाठिंबा दिला त्या प्रोजेक्टला, नदीकाठ सुधारला. नाही, अजित पवारांनी आतापर्यंत कधी विरोध नाही केला, नाही, केलेला कुठल्याच नाहीये. गोष्टीला नाही केलं. कुठल्याच गोष्टीला केलेलं नाही. नाही आणि त्यांच्या बारामतीमध्ये नदी सुधार चाललाय त्याचं काय तुमच्या लक्षात आहे का? तुम्ही जा बारामतीमध्ये, कॅनॉल सुधार पण बारामती चालू नदी, हा कॅनॉल, तिथे तर माझी अशी नदी सुशोभी, हे काय विसरतात का मी काय लोकांना? म्हणतोय, वेडा हे बोलतात ऐका म्हणजे. ना सवयी सर, चाललंय हे सगळं. भ्रष्टाचार तुम्ही काय गोंधळ घालते, कधी तुम्ही थांबवणार नाही एकमेकावर शेणतोडे फक्त आमचं लोकांना प्रत म्हणजे तुम्ही काय गोंधळ घाला, आम्हाला बेसिक मुद्दा सुविधा आहे द्या. की दादाने डाव साधला ना. पण हा, दादाला जे आतापर्यंत डॅमेज करत आणलं भ्रष्टाचारी दादानी त्या संधीचं सोनं केलं आता. थोडंसं म्हणजे आधी पिंपरी चिंचवड मध्ये केलं, हळूहळू त्यांनी शेवटच्या टप्प्यात तो पुण्यात वर पण दादाचा सगळ्या या निवडणुकीतला एक मास्टर काय म्हणतात स्ट्रोक. Stroke. मी माझ्या 72,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून मला सत्तेत घेतलं ना तुम्ही बरोबर. पण त्या दादाने सगळी बोट समोरच्या भाजपवरच दाखवली ना की बाबा मी भ्रष्टाचारी म्हणजे दादाने हे दाखवलं की हे फक्त आरोप असतात निवडणुकीतले. हे मी काय म्हणतोय, हे उद्या मतदान झाल्याने उद्या सगळे विसरून जाणार हे आहे. तर विसरून राहणार आहे काय जिथं आरोप राहणार आहेत ना. नाही राहणार आहे काय वस्तुस्थिती, तर आपले प्रश्न राहणार आहेत. प्रश्न हा तर मेन आहे. तर 5 वर्षात आता हेच करायचं. आता प्रशासक काळामध्ये नगरसेवक नव्हते तेव्हा पत्रकारांनी बऱ्यापैकी खंड महापालिकेत लढवली, अनेक विषयात लढवली. आता आल्यानंतर आमची अजून आव्हानं आमची पण वाढणार आहेत. हो नाही असं नाही, ते जर ऍडजस्ट होणार असतील आत म्हणजे आता खानाखुना करून जर विषय पारित होणार असतील म्हणजे आपण पाहिलं महापालिकेच्या सभागृहामध्ये किंवा आणखीन कुठे म्हणजे एकमेकांना इशारे करून कशा पद्धतीनं विषय होतात. मी भाबडेपणाने हो, chocolate. भाबडेपणाने मी मागच्या वेळेस एका पदाधिकाऱ्याला प्रश्न विचारला होता, तुम्ही 100 नगरसेवक कसे मॅनेज करता? तो अरे 100 मॅनेज करायचेच नाहीत, आम्हाला एवढं जाते 63 मॅनेज करायचे. म्हणजे बघा, आणि बरं आता एक फक्त की चालता म्हणजे आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आणि लोकांनाही खूप काय जरी राजकारण निवडणुका सुरू असलं ना तर लोकांच्याही सहनशक्तीचा अंत आपण पाहू नये मला असं वाटतं. तर आपण या चुरशीच्या किंवा लक्षवेधी लढती पुण्यातल्या ज्या आहेत तर त्यावरती थोडा एक दृष्टिक्षेप आपण टाकूयाचा, कारण तो इंटरेस्टचा विषय असतो लोकांना. काय होणार? काल मला एक खाली त्या ऑफिसच्या खाली मुलगा होते, काय ते बापटांची सून, नंतर मग ते टिळकांचा मुलगा, काय होते कसं आहे मागे का पुढे, काय एकूण या लक्षवेधी लढतींच्या बाबतीत शहरात चित्र आहे जरा, आणि कुठल्या आवर्जून आपण लक्षवेधी म्हणाव्या अशा आहेत काय? हाय म्हणजे बोलू हा बोला. म्हणजे काही ठिकाणी आहेत लढती आहेत. म्हणजे भाजपसाठी सगळ्यात प्रतिष्ठेची निवडणूक तर आता बाणेर बालेवाडीतल्या प्रभागातली बनली. अमोल बालवडकरांचं तिकीट कट केलं आणि बालवडकरांनी जे काय आव्हान भाजपच्या थेट वरिष्ठ नेत्यांना दिले, ती काही निवडणूक फक्त बालवडकरांची राहिली नाही तर भाजप नेत्यांची. कारण तिकीट कापून जर तो निवडून आला तर भाजपसाठी कायम कोथरूड मतदारसंघात एक चॅलेंज होईल. म्हणजे तो अजित पवारांचा अमोल बालवडकर अजित पवारांका आल्यानंतर ज्यावेळेस अजित पवारांवर गुन्हेगारीच्या उमेदवारांवर आरोप झाले तर त्याचं उत्तर अजित पवारांच्या कुठल्या मोठ्या नेत्यांनी नाही दिलं, अमोल बालवडकरांनी दिलं. त्यामुळे अमोल बालवडकर हा भविष्यातली मोठी डोकेदुखी आहे आता. ते जर निवडून आला तर मला वाटतं भाजपची डोकेदुखी डोकेदुखी मला म्हणायचं होतं. बाकी इकडे पण होईल, भाग वेगळा आहे. शेवटी काल आलेला पोरगा पक्षात जर मोठा होता असेल तर सगळ्यांची डोकेदुखी भाजपसाठी तर डोकेदुखी आहे. आणि भाजपच्या नेत्यांची मला वाटतं जसं कसब्याच्या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठापना लागली होती भाजपच्या नेत्यांची, सेम तसं बाणेर बालेवाडी आहे. वडगाव चेरीत सुरेंद्र पठार यांच्या प्रवेशाची फार चर्चा झाली होती. त्यामुळं सुरेंद्र पठार यांच्या ठीक आहे तिथं कोण लढतंय समोर हा भाग नाहीये, पण दोन्ही प्रभाग क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 4 3 मध्ये सुरेंद्र पठार यांची वाईफ म्हणजे ऐश्वर्या पठार निवडणूक लढतायत. सुरेंद्र पठार स्वतः 4 मध्ये लढतायत. तिकडून कटकेंचे खास कट्टर म्हणजे जवळचे मित्र समीर बाडळे, म्हणजे कटकेंनी फार प्रतिष्ठेची केलेली आहे ती निवडणूक. सुरेंद्र पठार यांची तर प्रतिष्ठा लागलीच. ते दोन्ही नवरा बायकोंना घरात तिकीट दिली, त्याची फार चर्चा झाली की इकडे कुटुंबातील तुम्ही तिकीट कापली आणि इथं नवरा बायकोला नाही आणि 3 तिकीट घरात दिली. त्यात परत वडील आमदार कुठले तर तुतारीचे त्यांची फार ती निवडणूक गाजली की वडील इकडं, मुलगा तिकडं, सून तिकडं, भाचा तिकडं. त्यामुळे ती फार प्रतिष्ठेची आहे. पुण्यात आलो आपण मध्यवस्थित तर प्रभाग क्रमांक किती आपला बाळासाहेब बोडके आणि प्रभाग क्रमांक 12 तिथं थेट स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला चेहरा, म्हणजे त्यांच्या समोर निवेदिता एक बोटे, एक तरुण शिक्षक चेहरा दिलाय. पण त्यांच्यासाठी मोठी हेच आहे म्हणजे स्पर्धाच लावून ठेवली. तिथल्या स्थानिक राजकीय गणितात ते झालं, पण ती चुरस आहे त्या निवडणुकीत. आपण गणेश बिडकर आणि दंगेकर तर ही पारंपरिक आहे, पण त्या चुरशीच्या लढतीत नवतरे सारखा दंगेकरांचा कार्यकर्ता फोडून जे काही हे झाले राजकीय ते झाले.
तिथेही उत्सुकता आहे. काल परवा प्रशांत जगतापांच्या म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत जगताप हे नाव महाराष्ट्राला फार हे झालं होतं, परिचित झालं किंवा आहे परिचित, की ज्यांनी 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध केला आणि नंतर थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत जगतापांच्या समोर त्यांनी माजी राज्यमंत्री होते जे शिवरकर, त्यांचा पोरगा फोडून भाजपने लगेच तिथं त्यांच्या पुढे एक प्रतिस्पर्धी उभा केला. त्यामुळे प्रशांत जगताप आणि अभिजित शिवरकर त्याही जोडीबद्दल उत्सुकता आहे. तुम्ही सहकार नगरमध्ये आलं तर 6 टर्म नगरसेवक राहिलेले आबा बागुल, की आपण माजी म्हणतो, उपमहापौर माजी काँग्रेसचे, उपमहापौर, ते स्थायी आता समिती शिवसेनेत अध्यक्ष, गेले. विरोधी पक्ष नेते, विधानसभा लढवली, अशा ज्येष्ठ नगरसेवक आहे. मला वाटतं त्यांचं रेकॉर्डच असेल आता ह्या सगळ्या टर्म मध्ये सर्वाधिक सिनियर. आता त्यांच्या तिकिटावरून तर फार युती तुटली म्हणतात, अशी चर्चा आहे. आता शेवटी ते शिवसेनाकडून निवडणूक धनुष्यबाण लढवत आहेत. शिवसेना. त्यांच्या पुढे महेश वाबळे भाजपचे नगरसेवक आहेत. ती निवडणूक फार म्हणजे लक्षवेधक ठरेल. चुरशीची आहे. वसंत मोरे लोकसभेचे उमेदवार होते, सोशल मीडियातला Social हिरो media आहे. star, हा. त्यांच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कदम आहेत. त्यामुळं ह्या अशा बाबर नरेश बाबरांचं ते बाबर. हा बाबर नाही पण थेट ह्या लढतीत बाबर आहेत ना, हा बाबर त्यांच्यासमोर. हा म्हणजे बाबर पण राष्ट्रवादी काँग्रेसमधले एक हे होतं, प्रस्त होतं. ते थेट शिवसेनेत गेले. त्यांनी त्या भागात त्यांचं एक मोठं वजन निर्माण केलंय. प्रकाश कदम सुद्धा तिथला एक मातब्बर चेहरा आहे. ते तिघांच्या चुरशीची लढत आहे. बरोबर. त्या लढतीत कोण होईल? दत्ता धनकवडींच्या पुढे कोण आहेत ते? संदीप बेलदरे. बेलदरे. हा, त्यांनाही एक मोठं आव्हान निर्माण केले. या सगळ्या मला वाटतं लढती फार याच्या अजून असतील, पण ह्या फार पुणेकरांसाठी त्याच उत्सुकतेच्या भागातले लढती. अजून एक म्हणजे रंजना टिळक विरुद्ध गंगाधर बधे. हा, हे गंगाधर. तर पारंपरिक. ते पण पारंपरिक. 3-4 माणसं भांडण सगळं चाललं होतं ते. तर म्हणजे योगेश टिळकरांनी तर धमकी दिली होती, मी थोड्याच वेळात लाईव्ह येत आहे. ते काही लाईव्ह आले नाहीत. ते इतकं पेटलं होतं ते बधेंचा भाजपमध्ये प्रवेशावरून. तर त्यात ते समोरासमोर आहेत. मागच्या वेळेस त्या रंजना टिळकर खूप कमी शेवटच्या राऊंडमध्ये त्या निवडून आलेल्या आहेत. तर तिथे एक लढत आहे. आता प्रभाग नंबर 8 औंध-बोपडीमध्ये सनी निमन आणि प्रकाश ढोरे, मागच्या वेळेस दोन्ही भाजपचे म्हणजे ढोरे भाजपचे नगरसेवक होते. ती एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. रेश्मा भोसले विरुद्ध दत्ता बहिरट. मागच्या वेळेस दत्ता बहिरटांचा पराभव केलेला होता रेश्मा भोसलेंनी. ह्यावेळेस चित्र वेगळे म्हणतात. आता जे म्हणले की काल तिथं मुख्यमंत्र्यांची सभा पण झाली त्याच प्रभागात. हे सगळे ती चुरशीची आहे म्हणून झाली, विनाकारण तिथं सभा टाकायचं काही कारण नाही. काल फडणवीस म्हणले की मला शिवाजी मतदारसंघ हा आमच्यासाठी खूप म्हणजे लकी आहे, आम्ही सभा घेतली की आम्ही जिंकतोच. भाजप असं अंधश्रद्धाळूपणे कुठल्या सभागती लावत नाही आणि फडणवीस अंधश्रद्धाळू आहेत असं माझं काही मत नाहीये. असली तर माहित नाही. एक ते सोशल मीडियावरती काही व्हिडिओ पण अलीकडे या निवडणुकीत तो एक ट्रेंड राहिला बघा. म्हणजे सोशल मीडियाचा वापर हा एक भाग आणि अचानकपणे व्हिडिओ बघा, कोण कुठं बार मध्ये, कोण बालांसोबत, कोण कुठेतरी आणखीन म्हणजे. पण या सरकारने वरूनच राजमान्यता दिली, त्यामुळे खालच्या व्हिडिओचं काय त्याला हा म्हणजे मग सरकारमधूनच राजमान्यता आहे ना. आणि उदाहरणार्थ काय, महाराष्ट्राला तमाम सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माहिती आहे आपण काय. हो म्हणजे डान्स बार आणि बारी Social media एक वर गोष्ट वाढला. राहिलेली आहे. AI च्या व्हिडिओचा पण वापर झाला. आणि वेगवेगळे पेज तयार झाले. मध्य धोरण पण खुलं आहे म्हणजे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे तोही काही नाही आणि दादाच तर एक्साईज मिनिस्टर आहेत ना. हो त्याच्यामुळे आणि दादांनी एक्साईज ड्युटी कुठं वाढवायची, कुठं कमी करायची, राज्याचा रेव्हेन्यू कसा वाढवायचा, याच्यावर अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. गेल्या 6 महिन्यात आपण ते बघितलेले. नाही त्यांच्याकडे टॉनिक आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचं म्हणजे म्हणतात नाही का. आणि काय कोणाला द्यायचं कोणाला कोणाला ठेवायचं. नाही, असं ते. पण यायचा झाला चांगला वापर. म्हणजे सेम टू सेम हुबेहूब ती प्रतिकृती उभारून त्याच्या भोवती ते व्हिडिओ तयार करायचे. काही लोकांनी फार दूरदृष्टी ठेवून आधी पेजेस ठेवले आणि ते पेजेस असे नॉर्मल वाटावे असे की आपल्या भागातल्या प्रश्नांची आहे. आणि ऐन निवडणुकीत ते पेजेसवर एका राजकीय पक्षाच्या विरोधातले आहे, एक क्लिक झालं. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते ना. तिथं ट्रोल गँग आता त्या प्रभाग नंबर 33 मध्ये एक व्हिडिओ केला. तिथं भरपूर खाणी वगैरे, लोक परेशान आहेत, ते खाणकाम आणि डंपरची वाहतूक वगैरे. त्याचा इतका जबरदस्त यायचा व्हिडिओ केलाय सगळ्या त्यांनी, कशा आम्ही परेशान आहोत म्हणून. नाव काय उमेदवाराचं घेतलं नाही, पण तिथं त्या व्हिडिओ ना तिथं त्या उमेदवाराचा कार्यक्रम होणार. सगळे याचा व्हिडिओचा जबरदस्त वापर झालेला आहे. तर इंटरेस्टिंग अशी सगळी निवडणूक आहे. अर्थात मतदान उद्या आहे, पण आता अगदी शेवटी जाता आता आपल्याला तरी पण म्हणजे आता पुन्हा हा उत्सुकता असते ना की काय पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही मध्ये एक तुम्ही प्रत्येकी म्हणजे स्वतंत्रपणे बोला तुम्ही तिघही की काय साधारणपणे वाटतं की कुणाचा महापौर कुठे बसेल. नाही आचारसंहिता एक्झिट पोलला बंदी आहे. अंदाज आपल्या ह्या गप्पा आहेत असं जे आहे ते अंदाज. आपण काय ते एक्झिट पोल वगैरे नाही, पण हवा ज्याला म्हणतो आपण, हवा कोणाची, हवा कुणाची असं जे आहे ना, देवा भाऊची का दादाची का नाही आता नाता भाऊची. याच्यातली माझी
पहिल्या दिवसापासून जी थिअरी आहे हे दादा आणि देवाभाऊ हे दोघंही एकत्रितपणे फार विचारपूर्वक या निवडणुकीला सामोरे गेलेत. तर जितकी गाडी रेस दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये केली त्यांची, हो की त्यांचा अलार्म जितका तिथं वाजवलाय हो हो तितका अलार्म पुणे शहरात नाही वाजवला. नाही वाजवत. खरं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी तिकडचे जे दाढीवाले आहेत महेश लांडगे हो त्यांना शिंगावर घेतलंय इथं नाही घेतलं. तेवढं इकडच्या दाढीवाल्याला नाही घेतलं. बर 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 म्हणजे दाढी चांगली दिसते हा, प्रशांत. सध्या दाढीवाल्यांचंच राज्य आहे. सॉफ्ट आहे म्हणजे, हा. पुण्यातल्या दाढीवाल्याबद्दल सॉफ्ट आहेत. तर ही साधारण ही अशी परिस्थिती. आता याच्यात क्लिअर कट गाडीवाले दादाच्या विरोधात साधारणपणे याच्यात क्लिअर कट हे आहे की स्वाभाविक पुण्यामध्ये भाजपला अप्पर हँड दिसतोय. हो पिंपरीचं मला इतकं सांगता नाही येणार, म्हणजे खरं आहे. ठोक टाळ्यांवरच बोलू शकतो आपण. बरोबर पण पुण्यात जे फिरतोय तिथं भाजपला अप्पर हँड आहे. पण दादांनी मजा आणली आहे. जर दादा ह्या निवडणुकीच्या रिंगणात दादा बनून नसते राहिले तर सगळं निरस झाला. निराश झाला असता. एकतर्फी निवडणूक झाली असती. आणि हे 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 समजून एक साधी आहे. आता आपण मगाशी ते बोलता बोलता राहिलं की इतके वर्ष मी तुम्हाला म्हणलं इतक्या वर्ष तुम्ही आता ज्या उमेदवाराला भाजप तिकीट देणार नाही तो स्वाभाविक काय घरी जाऊन बसणार आहे की नाही आता मला भाजपने तिकीट नाही दिलं आता मी निवडणूक नाही लढणार. तो कुठेतरी आधार शोधणार, कुठला तरी एबी फॉर्म मिळवायचा प्रयत्न करणार. तो एबी फॉर्म दादाकडेच कसा मिळेल याचं प्रेडिक्शन आधीच लावलेलं होतं ना. याचं प्रेडिक्शन काय आत्ता लागलं होतं का? तर असं मला वाटतं की दादांनी व्यवस्था करून, हा. मजा आणली दादा. आणि परत मी म्हटलं की जे मी तुम्हाला मगाशी पुणे पॅटर्न आणि ते म्हटलं ती हे त्याच एक एक्सटेन्शन आहे. असं असेल तर दादांनी ठरवावं भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. शक्य आहे का वरती भांडीला भांडी लावून बसल्यानंतर खाली अशा प्रकारची भूमिका घेणं? नाही नाही नाही. याच्यात काय आहे, दादांनी दादांचा स्वार्थ सगळ्या प्रकारे बघितला. तुतारीचाही आवाज कमी करून आपल्या घड्याळाचा गजर वाढवलाय. जसं जे काही 80,000 कोटी 1 लाख कोटीचे जे प्रोजेक्ट घातलेत, जसं ब्रिजवर म्हटलंय की सगळे टेंडर वरूनच सेट होऊन येतात. ते सेट करताना त्यांचाही काहीतरी से राहील याचाही विचार केला गेलेला आहे. असं नाहीये की पुण्यामध्ये तुम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट घेऊन येतात आणि मला विश्वासात न घेता प्रोजेक्ट तुम्ही करू शकत नाही. दादांच्या सूचनेनुसार PMRDA डीपी कॅन्सल केला गेलेला आहे. दादा स्वतः सांगतात ही गोष्ट. असं नाहीये की PMRDA हा PMR चा जो भाग आहे ज्याच्यात ही सगळी कामं होणार आहे आणि हे सगळं आहे. आणि तिसरं 2029च्या निवडणुकीची नांदी ह्याच निवडणुकीत घातली गेलेली आहे. कारण दादांना जर पुढच्या काळात कार्यकर्ते सक्षमपणे उभे करायचे असतील किंवा त्यांच्याबरोबर राहावं लागणार असेल कार्यकर्त्यांना तर त्यांना त्यांचं काहीतरी एक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर त्या अशा ह्या सगळ्या तिन्ही चारी गोष्टींसाठी दादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक फार सक्षमपणे हाताळली. आता याच्यातली पुढची चाल म्हणजे आपला सिनेमा सिक्वेलला येतो ना, तर ह्या निवडणुकीमध्ये दादांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे स्थानिक नेत्यांवर आरोप करून भाजपला या 2 महापालिकांमध्ये दूध उतलं. आता पुढचा सिक्वेल येतो जिल्हा परिषद मध्ये. ज्या जिल्हा परिषद मध्ये दादांची वर्षानुवर्ष सत्ता आहे आता सिक्वेलचा पार्ट रोल चेंज होणार. भाजप जिल्हा परिषद मध्ये दादांवर भ्रष्टाचाराचे जे काही आरोप करणं शक्य आहे ते सगळे करणार. मात्र जसं ब्रिजमोहननी सांगितलं तसं भ्रष्टाचाराच्या आरोपांना आणि त्या व्हिडिओजला मतदानामध्ये फार काही किंमत आहे असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे मतदार काय विचार करतो हे आपल्याला आता पाहायला लागणार आहे. उमेदवार आपल्याला मला काय देतो हो मतदार म्हणून माझ्या जवळचा कोण आहे माझ्या हा हाताला त्याला कोण आहे? फर्स्ट प्रायोरिटी त्याची. बरोबर आहे. आणि जसं आपण आधीच बोललो की संक्रांतीच्या मुहूर्तावरती आपण बोलतो आणि जोरदार पतंगबाजी सुरू आहे. कुणाचा पतंग वर, कुणाचा खाली, कुणाच्या पतंगाला ढील, कुणाची काटाकाटी असं सुरू आहे. पण आम्ही हे पण पतंग उडवलेत आज. आणि आपण शेवटाकडे तर संक्रांतीचा दिवस आहे. सगळ्यांना म्हणजे उमेदवार असू द्या पक्षाचे कार्यकर्ते मला तेच वाटायचं की ह्या निवडणुकीत कोणी चायनीज मांजा वापरून कायमचाच कोणाचा गेम करू नये. म्हणजे जीवानिशी कोणाचं काही होणार नाही थोडक्यात म्हणजे राजकीय जीवानिशी. तेवढं एक बरं आहे. पण एक गोष्ट आहे की या राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी किती पतंग आपले स्वतःचे वर उडवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचा मांजा जो आहे तो सामान्य जनतेच्या आणि मतदाराच्या हातात आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि उगाच की आपण यांना येडं बनवू शकतो
अशा जर आविर्भावात ते असतील तर पुणेकर असतात किंवा पिंपरी चिंचवडकर असतात किंवा एकूणच महाराष्ट्रातली जनता एवढी दूधखोई नाही आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, त्याची खबरदारी घ्यावी आणि बघूयात आता काय होतं ते. तर या सगळ्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झाला तर छान हसत खेळत पण चांगल्या मुद्द्यांना आपण हात घातला आणि तुमचा अर्थातच अनुभव आहे तो फर्स्ट हँड अनुभव आहे, त्याचा फ्लेवर याच्यामध्ये येत होता. तर तिळगुळासारखा हा योग जुळून आला. आपण चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.